तुमचे देखील पराठे निब्बर होतात का? मऊ अजिबातच होत नाहीत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. असे मऊ आणि टेस्टी मेथीचे पराठे खाल्लेच नसतील तुम्ही. एकदा बनवले की रोज खायची इच्छा होईल. आणि आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे पराठे खूपच सॉफ्ट होतात. खूप लोकांचे पराठे हार्ड होतात, पण आजची रेसिपी परफेक्ट आहे. तर नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीच्या रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अशा सोप्या आणि झटपट रेसिपीजसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण मेथी जी आहे तर ती फ्रेश घेतलेली आहे. मेथी नीट धुवून घेतली आहे आणि नीट धुवूनच घेतली पाहिजे बरं का, कारण त्यात माती असते. आता गव्हाचं पीठ, मीठ आणि थोडे मसाले घालून छान असं पीठ भिजवून घेऊयात. तर मसाले काय काय घालायचे ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. चला, पहिल्यांदा लाल चटणी थोडीशी घालायची, अगदी थोडीशी बरं का, टेस्टपुरती. 1 चमचा पांढरे तीळ घालायचे, अगदी थोडीशी अर्धा टीस्पून एवढी हळद घालायची, अर्धा टीस्पून एवढे धने, थोडंसं धने म्हणजे धने पावडर बरं का, नाही तर धने घालून बसाल. धने पावडर, थोडासा गरम मसाला टेस्टपुरता आणि जिरे ओवा देखील घालायचा. पण जिरे ओवा घालताना कसा घालायचा हे तुम्हाला माहीतच आहे. आपण भजी बनवताना जसं हातावरती चुरून किंवा असं काय म्हणतात त्याला बारीक करून घालतो, अगदी तसा घालायचा किंवा मग उकळीमध्ये थोडंसं कुटून घालायचा. आता आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात. आणि मग बेसन पीठ, ही महत्त्वाची टिप आहे. क्रिप्सीपणा होण्यासाठी किंवा मऊ सॉफ्ट पराठे होण्यासाठी आपल्याला थोडंसं बेसन घालणं गरजेचं आहे. आता आपण लाल मिरचीचा थोडासा ठेचा बनवलेला आहे, तो देखील घालून घेऊयात. आणि ठेचा घालून झाला की मग त्यामध्ये फ्रेश अशी धुवून घेतलेली मेथी घालूयात. आता हे छान असं पीठ हे करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. फ्रेश मेथी वापरली तर टेस्ट खूपच चांगली येते बरं का. आता सगळं एकत्र करून पीठ मळूयात. पीठ जास्त हार्ड नको, सॉफ्ट मळलं पाहिजे. आता थोडं थोडं पाणी घालत हे मळून घ्यायचे. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. इथे चूक होते भरपूर लोकांची, भरपूर लोक इथेच चुकतात. पीठ भिजवतानाच बऱ्याच जणांची चूक होते. आता मी जे सामान वापरलं त्यातले काही पदार्थ किंवा काही वस्तू तुमच्याकडे नसतील तर त्या नाही घातल्यात तरी देखील चालतील. पण पीठ भिजवताना मात्र पीठ नेहमी जास्त हार्ड बनवायचं नाही. जरा सॉफ्ट असेल तर अप्रतिम आहे. चपातीसारखं किंवा चपातीपेक्षा हे सॉफ्ट असेल ना तरी देखील चांगलं, कारण आपण हे छान असं यामध्ये मेथी घातलेली आहे. त्यामुळं पीठ मळतानाच आपल्याला सॉफ्ट पाहिजे, म्हणजे आपला पराठा देखील सॉफ्ट होतो. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याचप्रमाणे सगळीकडे थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवून घ्यायचं. अगदी एकत्रच ग्लासभर किंवा तांब्याभर पाणी ओतून नाही ठेवायचं. आणि बघा आता छान असं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. तर हे छान असं यावर वाटल्यास तेल टाकायचं आणि तेल किंवा तूप लावून देखील छान असं मळून घ्यायचं. थोडा वेळ जास्त लागला तरी देखील चालेल, पण आपलं पीठ छान मळलं गेलं पाहिजे. छान असं मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता यामध्ये पीठ कमी आणि मेथी जास्त दिसते, आणि तरी देखील आपले पराठे अगदी बेस्ट होणार आहेत बरं का. चिरटणार, कापणार असे अजिबात नाहीत. बघा जास्तीत जास्त मेथीच आहे की नाही पराठ्यामध्ये, तुम्हाला दिसतंय का कुठे की जास्त पीठ आहे आणि मेथी कमी आहे? अजिबात नाही. पिठापेक्षा मेथीचं प्रमाण हे जास्त आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं. पण त्याआधी हे पीठ आहे ना 5 ते 10 मिनटं रेस्टला ठेवलं होतं मी. आता पीठ रेस्ट करून झालेलं आहे. पीठ घेतलं आणि हाताला थोडंसं तेल लावलं. आता आपण छोटे छोटे गोळे करून पराठे लाटूया. जास्त जोरात लाटायचं नाही बरं का, नाही तर पराठा हार्ड होतो किंवा मग तुटून जातो. हलक्या हाताने लाटलं तर पराठा सॉफ्ट होतो. पण पहिल्यांदा आपण काय करू माहिती आहे का, पराठे बनवण्यासाठी गोळे बनवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता जास्त मोठे मोठे गोळे बनवायचे नाही, कारण पराठा आहे ना छोटा आणि छान असेल ना, छोटा दिसायला छान असेल ना तर खायला देखील तो आपोआपच छान लागतो. खरं आहे की नाही? आणि तुम्ही वाटल्यास इथे ना पराठ्याचं पीठ टेस्ट देखील करून पाहू शकता की टेस्टीला म्हणजे मीठ वगैरे बरं आहे की नाही. तसं असेच गोळे सगळे बनवून घेते आणि मग छान असा पराठा हलक्या हाताने प्रेस करत परत छान असा लाटून घेते. आणि तुम्हाला म्हणलं तसं पराठा आहे ना हलक्याच हाताने लाटायचा, जास्त दाबून वगैरे नाही लाटायचा, नाही तर पराठा हार्ड होऊ शकतो. आणि तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने मी हा पराठा लाटत आहे. तुम्हाला देखील कुठेही व्हिडिओ स्किप न करता दाखवत आहे. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओ स्किप केलेला नसताना देखील अगदी 7 ते 8 मिनिटात आपला हा पराठा तयार झालेला आहे. म्हणजे पराठे बनवण्यासाठी वेळ देखील जास्त लागत नाही. सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही हा बनवू शकता. शक्यतो आता मुलांचे टिफिन नाही येत, पण अहोंचा टिफिन कुठं जाणार आहे? अहो, बाबा, दादा हे सगळे तर जातात ना ऑफिसला, ह्यांचा टिफिन तर आपल्याला द्यावाच लागतो. तर त्यांच्या टिफिनसाठी देखील हा ऑप्शन बेस्ट आहे.
पराठे आणि पराठ्यासोबत दही किंवा चटणी असेल ना तरी देखील होऊन जातं. त्यामुळे भाजी बनवण्याचं, वेगळी अशी भाजी बनवण्याचं टेन्शन आपल्याला राहत नाही. आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला हा पराठा गोल गरगरीत आणि अगदी असा शार्प पराठा आपला लाटून झालेला आहे. कुठेही तुटलेला किंवा असा चिरा वगैरे पडलेल्या अजिबात नाही आहेत. तुम्हाला दिसत आहेत का कुठे जास्तीच्या चिरा? बघा बरं. नाही तर पराठा बनवायला गेलं की सगळीकडे चिरा पडलेल्या असतात बऱ्याच जणांच्या. मी पाहिले म्हणून सांगते. आता तव्यावर पराठा आपल्याला शेकायचा आहे. त्याआधी तवा छान असा गरम करून घेऊयात. थोडंसं तेल किंवा तूप लावलं तर टेस्ट अजून वाढते. तव्याला पण अगोदर तेल किंवा तूप लावून घेऊयात आणि मग आपण छान असं तव्याला तेल लावून सगळीकडे तेल पसरवून घेऊयात. आणि मग छान असा आपला हा लाटून घेतलेला पराठा, दोन्ही साईडने पराठा लाटून घेतला होता तो पराठा आपण तव्यावर टाकायचा आणि दोन्ही साईडने आणि दोन्ही बाजूने छान असा गोल्डन होईपर्यंत पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. बघा किती मऊ आणि क्रिस्पी दिसत आहे आत्ताच. आणि अजून हा पराठा अजून शेकायचा बाकी आहे बरं का. हे पराठे चहा, दही किंवा भाजीसोबत देखील खूप मस्त लागतात. पण आपल्याला भाजी बनवायचं टेन्शन नाही. भाजी असायलाच पाहिजे असंही काही नाही. दही, चहा किंवा मग आपण एखादी चटणी. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपण सतत कशाच्या नाही कशाचा चटण्याचे प्रकार बनवतच असतो. म्हणजे नाही का, कैरीची चटणी किंवा मग ककडीची चटणी, अशा भरपूर रेसिपी आपण बनवत असतो. आणि तुम्हाला जर ह्या रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. आपल्या चॅनलवर मुळ्याची चटणी, कैरीची चटणी ह्या सगळ्या चटण्या नक्कीच अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा. आणि तुम्हाला पराठे कशासोबत खायला आवडतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि बघा काय क्रिप्सीपणा दिसतोय ना आपल्या पराठ्याला. अतिशय अप्रतिम असा आपला हा पराठा तयार देखील झालेला आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठे देखील छान असे तेल टाकून भाजून घेते. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला ना तरी देखील अतिउत्तम आहे. तुम्ही बघू शकता दुसरा पराठा देखील छानच आपला लाटून झालेला आहे. कारण दुसरा पराठा देखील कुठेही कापलेला, चिरटलेला नाही आहे. आणि थोडंफार तर होणारच असतं. आणि बघा पहिल्यापेक्षा दुसरा पराठा छान पटपट झटपट असा बनत आहे की नाही सोपं. पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि कमेंट तर अजिबात नाही विसरायचं. आणि अशा सोप्या रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचंच आहे. सबस्क्राईब हे कंपल्सरी आहे, हो की नाही. आता दुसरा पराठा देखील छान असा क्रिप्सी भाजून झालेला आहे आणि आहे की नाही मऊ, लुसलुशीत, क्रिप्सी आणि अगदी टेस्टी असा आपला हा पराठा. तर चला, पराठा कसा वाटला ते नक्की सांगा. पराठा एन्जॉय करूयात आणि भेटू आपण नवीन रेसिपीसोबत उद्या. तोपर्यंत बाय बाय.